1:40 मिनिटाचा अवधी आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील चौथी आणि खरं तर दुसऱ्या फेरीतील एक मॅच पूर्ण झाली आहे म्हणजे आजच्या दिवसातील ही 5वी मॅच आपण म्हणू शकतो. दोन दमदार संघ 4 षटकांचे मॅच कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम रिव्ह्यू एक देण्यात येईल इनिंगसाठी याची दक्षता घ्या. वाईट नो आणि रनआउटसाठी आपण रिव्ह्यू घेऊ शकता अन्यथा पंचांना वाटलंच तर पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात परंतु तो डिसिजन पंचांचा असेल. तर चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सुसज्ज शेख 11 पेठ संघाला आपण पाहतोय. या अगोदर देखील मी उल्लेख केला होता संतोषजी घरत जे सिनियर ज्येष्ठ समालोचक आहेत त्यांच्याच गावचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्या संघाच्या नेहमीच पाठीशी ते उभे असतात. तर त्यांचं जरूर आपण इथनं स्वागत करू. जरूर ते मॅच पाहत असतील त्यांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 हे पर्व सन्माननीय दीपक शेठ पाटील गोल्डन मॅन यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. सोबत त्यांचे सहकारी मित्र कामेश पाटील कामेश दादाला आपण पाहू शकाल त्याचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. नुकताच अगदी थाटात वाढदिवस साजरा झाला आमचे गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील यांचा आणि त्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. सहर्ष हार्दिक स्वागत. कारण की पेठाळी तलोजा यांच्या वतीनं किंवा आपल्या विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा आपण पाहतोय तिथे तिथे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सो त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. महत्त्वपूर्ण लढाई मैदानाच्या आतमध्ये. यानंतर देखील पहिल्या फेरीतील एक मॅच अजूनही शेष आहे ज्यामध्ये आपण केपीसी इनामपुरी आणि विरोधात निलजे संघाला पाहणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आमच्या दिशेनं लगेचच रवाना व्हा आणि इनिंग ब्रेकमध्ये तुमचे दोन्ही कॅप्टन्स आमच्या टॉस बॉक्समध्ये गरजेचे आहेत. तेव्हा मॅचच्या दिशेनं टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळते. रणनीती बनवली जाईल ती शेख 11 पेठकडनं कारण की समोर एक ताकदवर संघ आहे. मागील 2 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वात छाप सोडली आहे ती राजाराणी घोटनं देखील ज्यामध्ये खेळत असताना अतिशय चांगली टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. सुनील साळुंके संघाचं नेतृत्व करतायत. रुपेशला आपण पाहू शकाल. ध्रुव असेल परनला देखील आपण पाहतोय. एकंदरीत संतुलित संघ आपल्याला पाहायला मिळतो. राजाराणी घोट संघ खेळपट्टीवरती चेंडूमधील बाउन्स आणि खेळपट्टी कशा पद्धतीने योगदान दिले याचा अनुमान सुनील देखील लावत असताना सुनील साळुंके आणि साथीनं फलंदाज प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम्सला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला लगेच क्षेत्ररक्षण साजवायचं आहे. प्रत्येक सामना 4 षटकांचा व्हायला हवा आयोजनकर्त्याची ही सूचना आहे कारण की ह्यानंतर देखील बरेचसे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहेत. पहिल्या फेरीचे 2 सामने त्यानंतर द्वितीय फेरीचा 1 त्यानंतर उर्वरित 2 5 सामने कंप्लीट करायचे आहेत. 1:15 त्यात 1:45 मिनिटाचा अवधी झाला. आता घाई थोडीशी करा आपण. सहबाज पहिले षटक हाताळण्यासाठी सहबाज शेखला आपण पाहू शकाल. एक नामांकित गोलंदाज म्हणून या गोलंदाजची ख्याती आपल्याला पाहायला मिळते. PPL सारख्या मोठ्या स्तरावरती देखील ह्या गोलंदाजची नियुक्ती झाली होती आणि खास करून स्ट्राईक गोलंदाज केवळ शेख 11 पेठचाच नाही तर RCC पेठ देखील जेव्हा खेळतो तेव्हा देखील संघाचं नेतृत्व करत असताना सोहेलला पाहतो परंतु स्ट्राईक गोलंदाज म्हणून जरूर ह्या गोलंदाजची ख्याती आपल्याला पाहायला मिळतो. तोच गोलंदाज सध्याच्या घडीला सहबाज शेख. चला जास्तीचा वेळ ह्या ठिकाणी खर्च होतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सहबाज समोर सुनील. 2 महत्वपूर्ण खेळाडू आमने सामने. बिग बॅटल अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न सफल झालाय. दी रूमचा विचार केला. तिसऱ्या पंचाची मागणी तर अंपायर आयोजन करता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण जायचं आहे. मयूर ऑन स्क्रीन तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतील. मयूर खेणी यांना आपण पाहू शकता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. आता गोलंदाजावरती तिरका कटाक्ष आयोजन करता देखील देत असताना आयगार्ड परिधान करून खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. सुनील दादा साळुंके यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू तेज तर्रार चेंडू आपण पाहू शकाल. पहिलाच चेंडू इम्प्रेस केलं होतं त्यानंतर दुसरा चेंडू देखील अचूक टप्पा आणि दिशेवरील नियंत्रण ही विशेषता ह्या गोलंदाजची. सुरुवातीला प्रथमतः पहिल्या बॉलवरती रूम क्रिएट केला होता
ऑफसाईडला खेळायचं होतं, परंतु ह्या बॉलवरती समोरच्या दिशेला लॉप करण्याचा प्रयत्न फसलाय सुनील सालुंकेचा. 2 चेंडू आणि 2 डॉट आपल्याला पाहायला मिळतात साईबाज करणं. पुढील चेंडू रिदमिक गोलंदाज राईट मोर द विकेटचा हा चेंडू समोरच्या दिशेला मिडॉन तैनात आहे. हातातनं बॉल निसटला, अन्यथा चान्स होती परंतु सिंगल पूर्ण होईल. सिंगलनं डावाला सुरुवात. राजा राणी घोट संघ एकी आकड्यानं धावफलकावरती वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्येचा श्रीगणेश आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पॉवर सर्कलचे हे पहिलं षटक जिथे नेहमी जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अशा मुमेंटला चांगली गोलंदाजी दाखवत असताना शहबाज शेख चांगला चेंडू आपली ओळख पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध करत असताना शेख 11 या संघातनं आज महत्वपूर्ण खेळ करताना शहबाज शेखला आपण पाहतोय. शेख ब्रदर्स आज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक नवीन संघाची बांधणी गतवर्षी देखील हा संघ बऱ्याच ठिकाणी खेळताना आपण पाहिला होता. आज देखील चांगला खेळ आतापर्यंत त्यांचा पाहायला मिळतोय. चांगला चेंडू अगदी खोलून ठेवलंय मी तरी म्हणेन ते फलंदाज प्रशांतला. जबरदस्त गोलंदाजी. स्लॉटमध्ये बॉल टाकला जात नाही ही विशेषता ह्या गोलंदाजची. नियमित ते कार्य आपण पाहिलंय, म्हणून तर ह्या खेळाडूची अगदी मोठ्या स्तरावरती देखील निवड आपल्याला पाहायला मिळते. आपल्या नावाला साजेसं कार्य मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील चांगला चेंडू, बॉल चाललाय तो डीपिश पॉइंटला. क्षेत्ररक्षक 2-2 पाठलाग करतायत. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतील. 2च धावेवरती समाधान देखील मानावं लागेल. षटक पहिलं समाप्त झालंय. गोलंदाजीचा जो काही डिसिजन स्वीकारला होता शेख 11 पेटनं, तर निश्चित तो निर्णय योग्य ठरवला साहेबांना. आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात, तर मान्यवरांचा आपण लगेचच शुभ सन्मान घेत आहोत. गोल्डन मॅन आमचे दीपक शेठ पाटील तलोजी मजकूर यांचं शुभ आगमन झालंय आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत. मी पांडुरंग पाटील ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. 7001 यस शेख 11 लक्की क्रमांक असतात काही मान्यवरांचे किंवा पुरस्कर्त्यांचे, त्यापैकी 7001 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहू शकाल. आमचे सन्माननीय दीपक शेठ पाटील यांचा हा शुभ सन्मान. मायाची शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण आलात या स्पर्धेसाठी, बहुमूल्य वेळ आपला खर्च केला त्याबद्दल पुनश्च आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मनापासून आपले आभार व्यक्त करतोय. ना बॅक टू क्रिकेट वलूया मैदानाच्या दिशेनं. सलमान शेख सलमानच्या खांद्यावरती आता दुसरं षटक सोपवण्यात आले. 7001 शेख 11 पेट संघ आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सुनील 3 चेंडू 1 वरती खेळतात. समोरच्या दिशेला लॉप केलाय, उंच बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डाव द बॉल. टिपला झेल, संपला खेळ सुनीलचा. बिग विकेट डाऊन, मोठा धक्का. बॅटिंग करत असताना राजाराणी घोटला सुनील सालुंकेच्या स्वरूपात. डीजे देखील जलपान करण्यासाठी गेलेत, त्या कारणास्तव आता धून आपल्याला ऐकायला मिळत नाहीये. दुपारचं सत्र आहे, जरूर लंच ब्रेक आपण पाहू शकता. फटका जरूर सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यवस्थित टायमिंग आणि ताकद जुळली नाहीये आणि कॉटबी यांच्या माध्यमातून सुनील बाद झालेत. मोठा धक्का लागला. नवीन फलंदाज रुपेश साळुंके मैदानात आता दाखल होताना पाहायला मिळतील. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद झाला, एक मॅच विनर मी तरी म्हणेन बाद झालाय आणि आता एक मॅच विनर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. म्हणजे आता जबाबदारी वाढली आहे ती रुपेशची, कारण की सुनील बाद झाल्यानंतर प्रमुख खेळाडूंमध्ये रुपेशचं जरूर नाव घेतलं जातं आणि त्याच्यावरती आता जास्त दारोमदार आपल्याला पाहायला मिळेल. सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात शहबाजनं दिली होती, अगदी त्याच्या पावलावरती पाऊल टाकत असताना सलमानला देखील आपण पाहतोय. पहिलाच चेंडू आणि पहिलाच ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून देत असताना आतापर्यंत ह्या खेळपट्टीवरती गोलंदाजचा बोलबाला आपण पहिला मॅच पासून पाहिलाय. म्हणजे जास्त धावा ह्या खेळपट्टीवरती बनत नाहीत. रक्षात्मक पद्धतीनं प्लेसमेंट, एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. ती शांत डोक्यानं क्रिकेट, हीच तर क्रिकेटची परिभाषा आहे. ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की मोठे फटके जर आपल्याला महागात पडत असतील तर सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. आणि त्याच अनुषंगानं बॅटिंग करत असताना पहिल्याच बॉलवरती हलक्या हातानं प्लेसमेंट आपण रुपेशची पाहिली आणि 2 धावा तिथे एकवटल्यात. हेच क्रिकेट आहे, हे क्रिकेटचं तंत्र आहे.
दरम्यान सन्माननीय दीपक शेठ पाटील प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष भाजपाचे त्यांच्याकडनं ह्या स्पर्धेसाठी रोख रक्कम 2,500 रुपयाची धनराशी आली, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभार आयोजनकर्त्यांच्या वतीनं. अनेक दानशूर दाते सकाळपासून आपण पाहिले, आर्थिक त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय, त्या सर्वांचं मनापासून आभार आपण व्यक्त करतो. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू पंच अक्षय घाडगे या ठिकाणी दर्शवतात की व्हाईट बॉल आहे, अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर काहीसा आतमध्ये आला होता परंतु तोपर्यंत बॉल पुढे निघून गेला होता. बॉलची पिचिंग आणखी थोडीशी आतमध्ये करावी लागेल तर हा बॉल सक्सेस ठरू शकतो, कारण की बॉलमध्ये आपल्याला टर्न पाहायला मिळतं ते सलमानच्या देखील. चांगला चेंडू, फुल लेनचा चेंडू, पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं, 1 धाव तर कंप्लीट केली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. गुड फिल्डिंग शहबाजला आपण तन्वीरला पाहतोय आपण, माफ करा, एक चांगला फलंदाज सलामीसाठी येत असताना अनेकदा आपण तन्वीरला पाहतोय, इथे देखील त्याच्यावरती लक्ष असेल. बॅटिंगमध्ये तन्वीरला निश्चितपणानं आपण पाहू शकाल, एक महत्त्वपूर्ण बॅट्समन शेख 11 पेटचा आपण पाहू शकाल. 7 धावा धावपळकावरती, षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. अगदी शांततेनं खेळ सध्या तरी चालू आहे. क्लीन बॉल्ट, अप्रतिम चेंडू, फर्निचर अगदी डिस्ट्रॉय करत असताना गोलंदाजीमध्ये सलमानला आपण पाहतोय. जबरदस्त चेंडू, अगदी यार्क करत असताना यॉर्कलिनचा हा चेंडू आणि त्यावरती कोणतंच उत्तर नव्हतं ते फलंदाजीमध्ये प्रशांतकडनं, आणि दांडी गुल झाले. त्रिफला चितच्या माध्यमात धक्का दुसरा, राजाराणी घोटला. शांत वातावरण, कोणत्याच पद्धतीनं आरडाओरडा आपल्याला पाहायला मिळत नाही, याचं कारण की सत्र पहिलं आहे. तशी मॅचमध्ये लढाई अगदी अंतिम टप्प्यामध्ये येईल, क्लायमॅक्स जेव्हा जवळ येईल तेव्हा मात्र मॅचमध्ये टाळ्या शिट्ट्या आरोळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की सध्या मॅचचं पहिलं सत्र आहे, डाव पुढे चाललाय. जसं अंतिम टप्प्यामध्ये कुशल मुवमेंटला मॅच येईल तेव्हा मात्र जरूर आपल्याला रणनीती, त्याच्यावरती वार प्रतिवार हे पाहायला मिळत आहेत, आणि अशा मुवमेंटला जरूर थोडासा आवाज, प्रेक्षक देखील त्या ठिकाणी इंटरेस्टेड होत असतात. अशा मोमेंटला त्यांच्याकडनं देखील मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी सूचना दिल्या जात आहेत, परंतु सध्या स्थितीला पहिला डाव आहे त्या कारणास्तव आता शांतता पाहायला मिळते. सॉफ्ट हँडनं खेळायचं होतं. नवीन फलंदाज ध्रुप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. नेट क्रमांक 4 वरती ध्रुपवरती देखील जिम्मेदारी असेल, कारण की वेल फिनिशर म्हणून त्याची देखील भूमिका आपण पाहतो. मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु आज आवश्यकता असताना त्याच्या बॅटमधून फटके पाहायला मिळतील का? धावफलक फक्त 8 वरती, बॅकफुटला थोडासा राजाराणी घोट संघ पाहायला मिळतो. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आतापर्यंत, जबरदस्त गोलंदाजी. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर पडल्यानंतरच फलंदाज रुपेशनं अनुमान लावला होता की हा चेंडू जास्त बाहेर आहे. कट करण्याचा प्रयत्न ड्रिल करत असताना देखील रुपेशनं दाखवलं, पडल्यानंतर हा चेंडू थोडासा बाहेर देखील निघाला. लेग ब्रेक, परंतु ह्या बॉलची पिचिंग मी तरी म्हणेन लेग स्टिकला असायला हवी. हा बॉल ऑफ स्टिकला पिच केला, तिथून आणखीन दूर नेण्याचा प्रयत्न सलमानचा फसलाय. व्हाईट बॉल आलाय. चांगला चेंडू, सॉफ्ट हँड प्लेसमेंट, एक तर पूर्ण झाले, दुसऱ्यासाठी पलटतील का? यस, इथे होकार होता परंतु रिस्क उचलली होती. असं म्हणतात की जितकी मोठी रिस्क तितका मोठा रिवॉर्ड, आणि ती रिस्क उचलली होती एका धावेसाठी. खरं तर म्हणजे क्रिकेटमध्ये गरज आहे, एक एक धाव खूप महत्त्वाची असते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाखेरीज धावा धावपळकावरती 11 पाहायला मिळतात. या षटकाचा गोलंदाजी अनालिसिस सलमाननं 8 खर्च केला, परंतु 2 मौल्यवान विकेट त्यानं टिपलेत आणि आपल्या संघाला मात्र एक चांगली स्थिती या ठिकाणी मिळवून दिली. 12 प्रतिनिधी, पाण्याची जर गरज असेल तर 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये जाईल, ह्याची दक्षता आपण घ्यायची आहे. चांगली स्पर्धा, 10 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा. आतापर्यंत मॅचेस आपण पाहिल्या. पहिल्या मॅचमध्ये तुर्वे संघ त्यांनी या स्पर्धेचा निरोप घेतला, त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये पाटणोलीनं पिसारवीला परास्त केलं, तिसऱ्या मॅचमध्ये तलोजी मजकूरनं नावाळी संघाला परास्त केलं, आणि दोघांमध्ये दुसऱ्या फेरीतील सामना देखील झाला, ज्यामध्ये पाटणोलीला परास्त करून तलोजी संघ पुढे सरकलाय आणि आपलं अस्तित्व या स्पर्धेत कायम राखून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक तिसरं आणि गोलंदाजीसाठी फराज शेख, अर्थातच शेख ब्रदर्स यांनी बनवलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 7001 अशा पद्धतीचा लक्की क्रमांक त्यांच्या पाठीशी देखील आहे असं आपण म्हणू शकतो. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 2 षटकामध्ये इकॉनॉमिकल स्पेल आपण पाहिले.
तिसरं षटक बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, अगदी शॉटेकच्या कव्हरला क्षेत्ररक्षक होता, रनआउटची संधी आणि पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. यस, रिव्ह्यू बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला बिग विकेट डाऊन. ज्या ध्रुपकडनं अशा अपेक्षा होत्या तो देखील बाद झालाय आणि धक्का लागलाय तो तिसरा. राजाराणी घोट टीमला डीजे. आमच्या आयोजनकर्त्यांसाठी अगदी आनंदाची बातमी की ज्यांच्या नावानं खरे तर ही स्पर्धा पाहतोय, साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 हे पर्व. आणि साई श्रद्धा डेव्हलपर्सचे आमचे सर्वेसर्वा सन्माननीय आमचे विवेक दादा केणी यांच्याकडनं तब्बल रोख रक्कम 50,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. परंतु दरम्यान घडलं का, नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला परंतु आल्या पावली माघारी देखील आलाय. कारण की कॉड बियांच्या माध्यमातून रुपेश रनआउट. दुसऱ्या बॉलवरती कॉडबॅनच्या माध्यमातून विकेट. जबरदस्त गोलंदाजी. अकरा धावा धावपळकरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही नौखे फलंदाज टॉप ऑर्डर ढासळली आहे पूर्णतः. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की पट्ट्यांचा बंगला कोसलावा त्या पद्धतीनं बॅटिंग लाईनअप कोसळली आहे. इथे देखील भरपूर उंच झेलची शक्यता. टॉपेज लागला होता आणि भरपूर वेळ प्राप्त झाला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला आणि टिपलाय झेल. सलगचा हा तिसरा विकेट. परंतु एक सांघिक यश आहे त्या कारणास्तव विकेट हॅट्रिक आपण म्हणू शकत नाही. ओव्हर हॅट्रिक्स कंप्लीट झाली आहे परंतु इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज फराजला पाहतोय.
नवीन फलंदाज राजा मैदानाच्या आतमध्ये. राजासारखी कामगिरी करावी लागेल, परंतु हॅट्रिक बॉल फराजला आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक येईल का, लाईन पाहावी लागेल. वाईट बॉल. पंच दर्शवत आहेत की अतिरिक्त बाहेर निघणारा हा चेंडू. रिव्ह्यू, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. फेअर डिलिव्हरी काय आहे, यस रिव्ह्यू घेण्यात आलाय. चला फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय, तर आता चेक करण्यात येईल. रिव्ह्यू एकच आहे याची दक्षता घ्या, संपल्यानंतर मिळणार नाहीये. अनसक्सेस झाला तर पाहणी करतायत. बारा ह्या 11 धावा आहेत, माफ करा, परंतु इथे काय घडलं या बॉलवरती धाव आहे की नाही याची पाहणी सध्या तरी असेल. आज ह्या खेळपट्टीवरती धावा बांधताना आपल्याला पाहायला मिळालं नाहीत, कारण की ही खेळपट्टी आतापर्यंत योगदान देते. वाईट बॉल, येस वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एकंदरीत एक धाव ऍड होईल धावफलकावरती. 12 धाव आपल्याला पाहायला मिळतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे. किमान 30 प्लस जर धावसंख्या बनवली तर गोलंदाजी अटॅक चांगला आहे. मॅचमध्ये मजा येईल यात शंकाच नाही आहे. राजाराणी घोट संघ बराचसा अनुभव त्यांच्या पाठीशी देखील आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये या संघाला पाहतोय. नेहमीच चांगली कामगिरी, आपल्या नावाची छाप सोडली आहे राजाराणी घोटनं, परंतु समोर 7111 हा संघ पेठचा आपण पाहतोय. त्यांच्याकडनं गोलंदाजी लाजवाब झाली आहे. टप्पा आणि दिशेवरील जे काही नियंत्रण त्यांचं आपण पाहिले लाजवाब. इथे फटका सजवलाय डीपमध्ये, क्षेत्ररक्षक गॅपमध्ये बॉल चाललाय एका टप्प्यावरती. सीमा पार जाईल का, परंतु काय घडलंय, मैदानाच्या आतमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न सफल झालाय. तब्बल तिसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत. धावा 3 पूर्ण होतात. गुड एफर्ट, खास जबरदस्त एफर्ट शहबाजला आपण पाहिलं. त्या ठिकाणी एक एक धाव मोलाची आहे आणि खास करून ह्या क्रीडांगणावरती एक एक धावेला जास्तच महत्व आहे, कारण की एक एक धावेनं सामना इकडचा तिकडे होताना आपण पाहतोय. कंपल्सरी चेसिंग जेव्हा धावफलक बरोबर होतो तेव्हा एका धावेचं महत्व लक्षात येतं प्रत्येक खेळाडू आणि संघाच्या देखील. पुढचा चेंडू इथे लॉप केला, प्रॉपर टायमिंग. चेंडू बॅटचा संपर्क झाल्यानंतर मोहर लागली होती षटकाराची आणि तो देखणा षटकार आलाय फलंदाज प्रणयच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता, अगदी अटॅकिंग टान्स मध्ये उभा होता प्रणय. लेफ्ट हँडर फराजकडनं डिलिव्हर केलेला हा चेंडू राईट लेफ्ट ओव्हर द विकेटनं अगदी स्लॉट मध्ये होता. ओव्हरपिचचा चेंडू आणि त्याचा फायदा उचलत असताना ताकद आणि टायमिंग दोन्हीचा समन्वय साधला आणि बॉलला अगदी पाठवले ते वाईडिश लॉंग ऑन, ज्याला आपण काऊ कॉर्नर म्हणतो, त्याच्यावरून पाठवले. अगदी हवाई सफर आणि हा पहिला षटकार या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या 6च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते 21-21 या आकड्यावरती. या षटकामध्ये फराजनं धावा 10 खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आहे. धावफलकावरती 7च्या सरासरीने 21 पाहायला मिळत आहेत. षटक चौथं, गोलंदाज अफ्ताब शेख. अफ्ताबला आपण पाहतोय, परंतु समोर मैदानाच्या आतमध्ये राजा हा फलंदाज. राजाला विचार करावा लागेल, कारण की प्रणयने एक चेंडू फेस केला, एक षटकार देखील ठोकलाय. म्हणजे प्रणयच्या खात्यामध्ये जास्त स्ट्राईक गरजेचे आहे. जर विचार केला घोट संघाच्या बाजूनं तर स्ट्रायकांवरती जितका जास्त प्रणय केलेला तितक्या जास्त धावा तो बनवू शकतो. ही गुणवत्ता, हे टॅलेंट त्यानं नक्कीच सादर केलं मागच्याच बॉलवरती. गोलंदाज सज्ज झालाय. जवळजवळ 12 ते 13 पावलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतो अफ्ताबचा. पहिला चेंडू हलक्या, त्यानं फक्त पुश केले. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. आत्मविश्वास प्रणय स्वतःवरती दाखवतोय, कारण की 5 चेंडू जर मी खेळलो तर निश्चित 2 मोठे फटके हमखास मी मारू शकतो. हा आत्मविश्वास त्याचा सध्या पाहायला मिळतोय. परंतु केवळ इराद्यानं चालणार नाही, आपल्याला सिद्ध स्वतःला करावं लागतं आणि सिद्ध करण्याची वेळ देखील आली आहे. संघ थोडासा पिछाडीवरती आहे. संघ जेव्हा कठीण परिस्थितीत असतो तेव्हा खरं तर ती आपल्यासाठी संधी आहे हिरो बनण्याची. आणि हिरो बांधला जाईल का, ए जॅटेकन कॉडबियांच्या माध्यमातून प्रणय ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या तो देखील झालाय बाद. 6वा धक्का तो लागलाय राजाराणी घोटला.
इनामपुरी आणि निलजे दोन्ही संघाचे कॅप्टन्स इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, तर आपले कॅप्टन्स लगेचच यायचं आहे टॉस बॉक्सच्या दिशेनं. नवीन फलंदाज परण पोरजी एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आता बॅटिंगमध्ये देखील त्याला योगदान द्यावं लागेल. 6 गडी गमावलेत आतापर्यंत बॅटिंग करत असताना राजाराम आणि घोटनं. व्हाईट बॉल. शेवटचं षटक हाताळत असताना आफ्ताब कडनं देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल स्ट्राईक रोटेट केली होती, त्यानंतर बिग विकेट डाऊन प्रणयला बाद केलं, त्यानंतर व्हाईट बॉल आलाय 23 धावा. खरं तर लढाईसाठी 30+ जर धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा आपल्याला पाहायला मिळेल, कारण की गोलंदाजीला अनुकूल ही खेळपट्टी आहे. अलॉंग द कार्पेट अगदी ग्रास देखील आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय. 2 धावा मिळतील. एक धावेसाठी घाम गाळताना हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट खेळच असा आहे, सुखदुःखानं भरलेलं क्रिकेट आपण पाहतोय. कधी कधी 1 बॉल 6ची गरज असताना षटकार येतो, कधी कधी 1 बॉल 1 डिफेंड देखील होतोय. क्रिकेटमध्ये प्रत्येक मोमेंटला आपल्याला संघर्षच विजयासाठी करावा लागतो, त्याशिवाय पर्याय नाहीये. मेहनत ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करावीच लागेल. इथे देखील ऑनसेटला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, सिंगल पूर्ण केली आहे. सिंगलनच जरूर थांबलेत देखील. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता, खेळायचं होतं ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हरला, परंतु व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही आणि बॉल आला तो ऑन साईडला. 1 धाव मिळाली. धावफलकावरती 26 निलजी संघाचा कॅप्टन आला. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत आपलं देखील. त्यांच्या आगेच खेळत असताना KPC इनामपुरी टीमला आपण पाहू शकाल. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेटनं. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या अगदी उजव्या बाजूने हा चेंडू पुढे निघून चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बचावलाय, बेल पाडू शकला नाही गोलंदाज, आणि तिथे 2 धावा मिळत आहेत. धावा महत्वाच्या आहेत. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल, कितीचं टार्गेट सेट होईल पाहावं लागेल. आतापर्यंत 28 बांधल्यात. एक षटकार आला तर मानसिक ताकद जरूर निर्माण होईल, परंतु इथे आणखीन बॉल डॉट करण्याचा प्रयत्न असेल तो आफ्ताबचा देखील. आतापर्यंत 7 आफ्ताबनं खर्च केलेत, तर एक महत्वाचा विकेट देखील त्याला मिळवलाय. राईट मोर द विकेटनं अंतिम बॉल. प्रहार करायचा होता, परंतु बॉल विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. अंतिम बॉलवरती पंचांचा इशारा बाद. धाव नाहीये, डाव पहिला संपला. 28, 6 गडी बाद. अंतिम बॉलवरती देखील विकेट, म्हणजे 7 गडी गमावलेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते 28-29. छोटं असं टार्गेट आहे, परंतु ह्या मैदानावरती काहीही घडू शकतं. लोस करीम सामना अगदी नक्कीच हाय व्होल्टेज आपल्याला अनेकदा पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच कार्तिक या ठिकाणी दाखल झालेत, इन्फॉर्म मध्ये आहेत. काल रात्र गाजवली आहे इनामपुरीनं देखील, तर त्यांच्या अगेन्स्ट आता खेळत असताना आपण कल्याण डोंबिवलीमधील निलजे संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस आपण करूया. मी
आपण सामन्याची सुरुवात करायची आहे. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. उशीर आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की शेख 11 पेटबी आणि त्यांच्या विरोधामध्ये राजाराणी घोट या दोन संघांना आपण एकमेकांशी लढाई लढताना पाहतोय. जिथे आपण पाहतो पहिल्या फेरीतून हा सामना आहे 4थ्या क्रमांकाचा. एक मधोमध्ये आपण पाहिला की विजेता वर्सेस विजेता हा सामना देखील झाला आहे, जो पाटणोळे आणि तळोजे मजकूर यांच्या सोबतीला आपण सामना पाहिला होता, ज्यामधून तळोजे मजकूर संघानं अगदी आपला टॉप 3चा प्रवास जो आहे तो निश्चित केला. आणि टॉप 3साठी आपण पाहतो लकी ड्रॉच्या निवड फेरीसाठी, पात्रता फेरीसाठी त्यांची निवड झालेली आहे. त्यानंतर आपण पाहतो फ्रेश पूलमधून मॅच क्रमांक 4 घोट राजाराणी आणि शेख 11 पेठ दोघांमध्ये मॅच. पहिला आपला बॅटिंग करत असताना राजाराणी घोटनं पहिल्या हाफमध्ये 28 बनवल्यात आणि 29 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. तन्वीर आणि शाकिब असे दोन खेळाडू. साकिब आमचे केनी बंधुराज अर्थातच दिनेश दादा केणी आणि त्यांच्या समेत गणेश दादा केणी यांचं इथं आगमन झालं आहे. या इव्हन जोडीला विनंती आहे यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. अंबासिंग ना पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला आक्रमण चढवलंय. पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा बाहेर. व्हेरी फर्स्ट बॉल आणि चौकार, बाउंड्री. साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफीमध्ये आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाच्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग करत असताना 29 लक्ष आणि त्यामध्ये सलग 2ला 2 चौकार लगावलेत. बॅट्समन बॅटिंग करत असताना आपण पाहतो तन्वीरनं 8व्या बॅटनं खेळल्यात गॅपमधून स्ट्रोक इम्प्रोवायझिंग फटका खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे, 1 रन तरी सहज प्राप्त. दुसरीचा कॉल बट प्रोटोकॉल 4 धावांचा अंपायर सेट. बॅक टू बॅक 3 बॉलला 3 चौकार. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करत आपण पाहतो बॅटिंग पाहायला मिळते ती म्हणजे साकिबची. माफ करा. आणि तन्वीर आपण पाहतो सुरुवातीलाच अगदी इथून मात्र बॅट्समन पूर्णपणे बॉलरला डिस करतो. या गोलंदाजीची गरज आहे. स्पेशली फिरकीपट्टू आहे सुनील सालुंके. जर विचार केला तर जरूर आपल्याला पाहायला मिळेल की चेन्नईसारखे मोठे दौरे करून आला ॲज अ क्रिकेटर म्हणून ज्यानं चांगलं कमावलं क्रिकेटमध्ये. ओ द विकेट सुनील. हा बॉल ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये. फिल्डर उपलब्ध नाही आहे आणि बॉल जातोय आकाश मार्गाने संचार करत सीमारेषे बाहेर. या षटकामधून अजून एक मोठा फटका यावेळेला षटकार. पाचला 18 आतापर्यंत त्यांना आपल्या संघासाठी जमा केलेल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती लागल्याच बिनगड्याचा मोबदला सध्या तरी. आणि पॉवर प्लेमध्ये फलंदाजी आपण पाहतोय तेवढीच चांगली पाहायला मिळते. 7111 पेट पी त्यांच्या अगेन्स्टमध्ये गोट राजाराणी आणि दोघांमध्येही तुल्यबल मॅच. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो आता 3.47चा येऊन ठेपलाय. सो मॅचला जी आहे ती पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्यासाठी पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय पॉवर प्लेला तोडण्याचं फोडण्याचं काम तन्वीरच्या माध्यमातून सुरू आहे. षटकातून अंतिम बॉल शिल्लक आहे. कट केलाय आणि बॉल फर्स्ट स्लिप मधून आपण पाहतोय थर्डमॅनला ट्रॅव्हल. बॉल सीमारेषा बाहेर. शेवट देखील गोड्या षटकाचा. अर्थातच पॉवर प्लेचा खेळ आवश्यकता.
मॅच जी आहे ती पूर्णपणे आपल्या बाजूने आता इथून मात्र चुकवत असताना आपण पाहतो बॅटिंग करणारा तन्वीर ज्याने 6 ला 22 आपल्या संघासाठी जमा केल्यात. साकिब याला अखेर काय स्ट्राईक, कारण पॉवर प्लेमध्ये त्याला संधीच मिळाली नाही. सो आता त्याला संधी मिळाली आहे खेळण्याची. ध्रुव पाटील गोलंदाजीसाठी द विकेट. हो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. एलिगेशन भरपूर चांगलं होतं, कारण बॉलिंग ॲक्शनमध्ये आपण जर विचार केला सिंगल वनामध्ये आपण पाहतो हलका कट, लेग स्विंग आणि ऑफ स्विंग या दोन्ही गोष्टींचा भरदा संजय या गोलंदाजीमध्ये, आणि तो चेंडू रिलीज करायचा प्रयत्न खेळाडूचा राहिला. नेक्स्ट बॉल ध्रुव पाटील. हा बॉल झेलची चान्स आणि बॅट्समन आउट. अजून आपण पाहतोय धावा बनवायचा जो मनसोबा होता त्याला आता पूर्णपणे खुंटवण्याचा प्रयत्न, आणि ध्रुवला सफलता. विकेट टीम गोट राजा राणीला, आणि धक्का जो आहे तो आपण पाहतोय यावेळेला शेख 11 पेट बी या संघाला. मध्ये ॲज अ न्यू कॅन्डिडेट म्हणून आपण पाहतोय फलंदाजीसाठी आता संधी त्याला मिळाली आहे, आणि आपण पाहतो या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत. सो 1 डाऊनला चान्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ॲज मी म्हणेन ना की प्लेअर म्हणून आता स्वतःला रिकमेंड करायचं. पॅकर म्हणून भरपूर वेळेला आपण पाहतो की यांचं नाव आपण ऐकलेलं आहे. सो स्ट्राईकला आपण पाहतो अक्षय जोशी जे 22 धावा, 22 ला 1 पडलाय. हलकी हातानं फक्त दिशा दिली आहे, आणि इनसाइड आउटून आपण पाहतो खेळायचा प्रयत्न आपण ते खेळाडूचा जरूर पाहिला. फिल्डिंगसाठी सज्ज तिकडे एफर्ट चांगले. नॉन स्ट्राईकला थ्रो, तोपर्यंत एक धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न. 23 ला 1 पडलाय. तन्वीरचा अक्षर जोशी हे 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये. तन्वीरला स्ट्राईक ज्याने 6 मध्ये 22 दिला, आता 15 ला 6 ची आवश्यकता. आडवा बॅटनं मिड विकेटला फिल्डर उपलब्ध, प्रोटेक्शन चांगलं. सुनीलकडे थ्रो, तोपर्यंत आपण पाहतोय रन देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. तिकडे 1 घेतली आहे. अक्षय ऑन स्ट्राईक. साई श्रद्धा डेव्हलपर्स ट्रॉफी 2025चे संकलन, आणि त्यामध्ये आपण पाहतोय या मॅचवरती शेख 11 पेटचा दबदबा, कब्जा. ओ लेग स्लिपला फिल्डर उपलब्ध प्रदीप नझेल, आणि आपण पाहतोय इथे बॅट्समन आउट. गरज आहे, डॉट बॉल टाकाव्या लागतील जास्तीत जास्त टीम गोटला, कारण इथे बॅकअपची फार आवश्यकता भासली आहे. अक्षय जोशी बाद झालेत, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सलमान शेख आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. मधल्या फळीमध्ये त्याला संधी मिळाली आहे. ज्यावेळेला संधी मिळते तर सोनं करणं फार महत्त्वाचं राहतं, आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी घडवून आणता त्यावेळेला तुम्हाला फायदा मिळतो या गोष्टीचा. जेव्हा मग नेक्स्ट टुर्नामेंट तुम्ही खेळत असता त्यावेळेला आपला संघनायक स्वतः या गोष्टीचा विचार करतो. सलमान शेख सरळ खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफमध्ये बॉल, फिल्डर उपलब्ध. 1 धावसंख्या फलक पुढे सरकलं जाईल, आणि स्ट्राईक रोटेशनमध्ये आपण पाहतोय सातत्यपणा टिकवून ठेवायचा प्रयत्न खेळाडूंचा राहिला. म्हणतात ना आपल्या पायांमध्ये जो नॅचरल गुणधर्म आहे फ्लेक्झिबिलिटी, तिचा पूर्णपणे वापर करतोय यावेळेला बॅटिंग करत असताना संघाचे दोन्ही खेळाडू. 12 ला 4ची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ जो आहे तो संपलाय. 25 बनवलेत त्यांनी 12.50च्या सरासरीनं, आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय 2 गड्यांचा मोबदला मोजत या मॅचवरती पूर्णपणे त्यांनी आपली हुकूमत गाजवली आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 4ची आवश्यकता. ओव्हर नंबर 3 मध्ये घोटकडून आपण पाहतोय प्रणय. संधी दिली प्रणयला, स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज असेल खेळाडू. द विकेट आलेत, राऊंड द विकेट आहेत माफरा. ओ रिव्हर्सचा फटका, दुधारी तलवार. बट इकडे आपण पाहतो टायमिंग लाजवाब, आणि थर्ड मॅन मध्ये बॉल सीमारेषा बाहेर, चौकार.